सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री क्षेत्र डोमेग्राम या कार्यक्रमाचा आजचा 7वा दिवस आहे। झाला उद्या शेवटचा दिवस, म्हणजे शेवटचे सत्र उद्या होतील। शिबिराचे 9 तारखेपर्यंत शिबिर आहे ना। 9 तारखेला पहाटे आपण प्रायश्चित्त करून घेऊ। त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आणि त्यानंतर तुम्ही जाण्याचं नियोजन करू शकता। त्यानंतर 10 तारीख आणि 11 तारीख वासनिकांचं अधिवेशन आहे, जे नामधारक वासनिक महाराष्ट्रातून जोडले गेलेले ते येणार आहे चिंतन करण्यासाठी। पण त्या कार्यक्रमाला तुम्हाला राहायची इच्छा असेल तर तुम्ही राहू पण शकता। मग 11ला जाऊ शकता किंवा 9ला बी दुपारून जाऊ शकता। घाई नसेल आणि घरी कोणी वाट पाहत नसेल, असंही कोणी वाट पाहतच नाही, पण तुमची मानसिकता तर त्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे। ठीक आहे, 9च्या ऐवजी आपण 10ला घेऊ। किरण दादांची सूचना आहे, तर 9च्या ऐवजी 10ला घेऊ। हां बरं बरं, ठीक, काय हरकत नाही, काय हरकत नाही। आपण ह्या कार्यक्रमामध्ये श्री क्षेत्र डोमेग्राम येथील लीळांचं चिंतन करत आहोत। आणि ह्या लीळांचं चिंतन करत असताना स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला सांगितलेलं धर्म, तत्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणाली, आपण काय करावं आणि काय करू नये हे समजून घेत आहोत। कोणतीही गोष्ट करताना आपण समजून घेऊन करत असतो, पण धर्म जर समजून घेऊन न करता आपण करत राहिलो, ती कर्माच्या बंधनात आपण अडकून जो आपल्याला परमेश्वर कृपेने मिळालेला जो धर्म आहे त्या धर्मातून जाण्याची शक्यता निर्माण होते। आणि अनंत जन्मानंतर, अनंत सृष्टीनंतर परमेश्वर कृपेने आपल्याला जी संधी भेटली, ती संधी जर गेली तर ती संधी पुन्हा आपल्याला कधी येईल, पुढील सृष्टीत कशावरून गेलो त्यावरती ती अवलंबून असते। म्हणून कधीही कोणतीही संधी ही शेवटची संधी म्हणून जेव्हा तुम्ही विचार कराल, चिंतन कराल आणि त्या पाठीमागे धावाल, ते करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हाच तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं। धर्माला तुम्हाला यश प्राप्ती करण्यासाठी परमेश्वरानेच ठरवलेलं आहे। जीवाला आनंद द्यायचं परमेश्वराने ठरवलेलं आहे। जीवाची निवड परमेश्वराने केलेली आहे आणि जीवाला निमित्त करून, जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेऊन बोध पण परमेश्वराने दिलेला आहे। मात्र पुढचं करणं ते आपलं आहे आणि हे करणं बुद्धीच्या जोरावरती आपण करायचं आहे। धर्म हा आपण समजून घ्यायचा कशाच्या जोरावर? बुद्धीच्या जोरावर, विचाराच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर। आणि ते आपण न समजून घेता जर करत राहिलो तर मात्र धर्मातलं आपल्याला काही कळू शकत नाही, काही समजू शकत। फक्त नाम घेतलं आहे कारण त्या योग्यतेचे आपण होतो, बोधाचं दातृत्व करण्याच्या योग्यतेचा आपण झालो होतो, म्हणून ते आपल्याला भेटलं। परंतु पुढचं मात्र आपलं करणं आहे। आपल्या डोक्यामध्ये खूप आहे, देव करून घेईल, जोड असेल तर होईल। तर ह्या ज्या होईल आणि करून घेईल हे सर्व अन्यथा ज्ञान आहे। देवाने काय करायचं हे देवाने ठरवलं आहे। देवाने बोध द्यायचं, देवाने ठरवलं, बोध दिला। देवाने प्राप्तीला न्यायचं, हे बी देवाने ठरवलं, देव प्राप्तीला पण नेणार। पण अटी शर्ती लागू केलेले आहे आणि ती अट आणि शर्त म्हणजे काय? आपलं कर्तव्य काय, आपली ड्युटी काय, आपलं करणं काय। आणि हे करणं आचाराशी निगडीत आहे, ज्ञानाशी निगडीत आहे, विचारावरती त्या गोष्टी अवलंबून आहे। तुमची विचारसरणी कशी आहे, तुमची दृष्टी कशी आहे, त्या विचारातून तुमच्या आचाराच्या अनुषंगाने ती दृढता किती निर्माण झालेली आहे आणि आचार कोणता करता तुम्ही, तो आचार करत असताना तुमचा हेतू काय आहे, भाव काय आहे, कशासाठी करताय? नुसतं मानपान भेटावा, पूजा पुरस्कार मिळावा या उद्देशाने जर तुम्ही करत असाल तर परमेश्वर म्हणतात वैराग्य मिरू आवडे हा एक विकारच। आणि ज्ञानेविन वैराग्य
तेही काही उपयोगाचं नाही. विरक्ती ही ज्ञानाच्या नंतर यायला पाहिजे आणि ते ज्ञान परमेश्वराने सांगितलेलं हेतुपूर्वक आपलं ध्येय जे आहे ही स्पष्टता निर्माण करणारं, आपल्या नजरेसमोर आपल्याला ती ध्येय जे आहे ते स्पष्ट दिसणारं असावं. अन्यथा अज्ञानी आज जगामध्ये कोणी आहे का? कोणीच नाही. त्या लहान मुलांना जरी विचारलं, कृष्णा तू शहाणा आहे का वेडा आहे बाळा? बघा, कोणाला विचार दीक्षांत कुठं आहे, दीक्षांत झोपला का, त्याला विचारलं ना तरी तो शहाणाच म्हणेल. आता यांना जर सांगितलं का शहाण्याची व्याख्या सांगा आणि वेड्याची व्याख्या सांगा, सांगता येईल का? पण नाही. इथं कोणीच अज्ञानी नाही आहे. खाण्याचं, आपल्या स्वार्थाचं, आपल्या फायद्याचं प्रत्येकाला कळतं, प्रत्येकाला कळतं. आता ह्या लहान मुलांना बी आता थोडेसे मोठे झालेले, त्यांच्यासमोर चॉकलेट ठेवा आणि पैशाचा बंडल ठेवा, ते पैसे उचलतील का चॉकलेट उचलाल रे तुम्ही? पैशानी चॉकलेट भेटते का नाही याला कळालं? तुम्हाला नाही कळालं का? इथं एक चॉकलेट भेटेल आणि पैशाचा बंडल आहे त्याच्यातून किती चॉकलेट भेटतील हे बी कळतं. तसं आपण तर खूप मोठे झालेले आहोत, अनुभवानी, विचारांनी, ज्ञानानी. त्याच्यामुळे अज्ञानी तर कोणीच नाही. पण ते ज्ञान कोणतं, कोणत्या हेतूनं घेतलं, कोणत्या भावाने त्याकडे तुम्ही बघितलं, त्यावरती ही सारी प्राप्ती ठरते. आता परमेश्वराने धार्मिकता, धर्म, तत्व, सिद्धांत तर सांगितले, पण ते कसे पाळावेत, कोणते पाळावेत, कोणते पाळू नये, म्हणजे विधी आणि अविधीचंही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. आणि ही विधी अविधी आपण समजून घेत असताना अविधीमध्ये किती अडकायचं आणि अविधीतून किती निघायचं, अविधी म्हणजे काय हे आपल्याला न समजल्यामुळं आपण कशाला अविधी आत म्हणायला लागलो, कशालाही दोष म्हणायला लागलो. त्यामुळं आपण विधी करायला बी कचरायला लागलो, घाबरायला लागलो. तेव्हा ते रिस्क नको, अविधी घडती का काय, मग त्यापेक्षा विधी करणं नको. त्याच्यामुळं जे आवडीपूर्वक तुम्ही कराल, मी ह्या धर्माचा, या देवाचा दास आहे अशा विचारांनी, अशा भावनेनी कराल, तर आपल्याला कोणत्या प्रकारचा अविधी आणि दोष घडण्याचं काही कारणच नाही. कारण तत्वसिद्धांत, प्रमाण आणि सिद्धांत आपण घ्यायचे असतात. सेवकाशी अविधी नाही, अशक्ताशी विधी नाही. अशक्त कोण? जे अज्ञानी आहे, ज्यांना समजत नाही, ज्यांना कळत नाही. वैचारिक अशक्तता, शारीरिक अशक्तता, मानसिक अशक्तता, असेही लोक आपल्याला दिसतात धर्मामध्ये. विधी नाही म्हणून अविधी नाही, अविधी नाही म्हणून विघ्न नाही. विघ्न कोणाला होत आहे, कोणाला होऊ शकतात? जो ज्ञानावर आचार करणार आहे, परंतु त्याची प्राप्ती आणि याची प्राप्ती फरक आहे. पण परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळे परमेश्वराने कोणाचा विचार केला आहे याचं आपण यावरतून लक्षात येईल का अत्यंत सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस, का ज्याला आपण अनाधिकारी समजतो, बाह्य अंगाने दिसतो, विचारल्यावर दिसतो, त्याचाही देवाने विचार केलेला आहे. आणि त्यातून निघून अत्यंत ज्ञानातला ज्ञानी माणूस, जो अत्यंत हुशार आहे, कुशाग्र आहे, कुशळता आहे, त्याचाही विचार केलेला आहे. इथून देवाच्या नजरेत, देवाच्या धर्मात कुणी सुटलेला नाही आहे. देवाने प्रत्येकाचा विचार केलेला आहे. आपण मात्र प्रत्येकाचा विचार करत नाही. आपल्या मनामध्ये विकल्प आहे. कालच आपण बघितलं, आपली नजर दूषित झालेली आहे, आपल्या भावना, आपले मन दूषित झालेले आहे. ही दूषितता काढण्याचं काम धर्म करतं, शुद्धतेचं काम धर्म करतं. त्यासाठी परमेश्वराने सर्वात मोठं आपल्याला जे साधन दिलेलं आहे, ते साधन आपण दररोज घेत असतो, सर्वच घेत असतात. तो म्हणजे आहार. आपला आहार आणि आपला विहार कसा आहे त्यावरती या साऱ्या गोष्टी प्राप्त होत असतात. विहार म्हणजे काय? व्यावहारिकता, उठणं, बसणं, बोलणं, बुद्धी, दृष्टी, विचार करण्याची पद्धत. आहार म्हणजे जेवण. या साऱ्या गोष्टी सुरुवात तिथून होत्या, संपताय तिथंच. म्हणजे आपला आहार कसा असावा. म्हणून मी सांगत राहतो, आपला धर्म ही आपली एक लाईफस्टाईल आहे, जीवन जगण्याची एक कला, एक ती रीत आहे.
देवाने नुसते कर्मकांड आणि धर्म आणि धार्मिकता नाही सांगितली, लाईफस्टाईल सांगितली. तुमचं जी साधकाची जी दिवसभराची रीत आहे, जीवन जगण्याची जी सिस्टम आहे किंवा लाईफस्टाईल आहे ती कशी असावी. पश्चात्पार उठीचे म्हटले सकाळी उठले पाहिजे तुम्ही आणि मी गेल्यानंतर परत झोपले पाहिजे. आज 3ला उठल्यानंतर उठावल्यानंतर कोणी झोपलं नाही हात वर करा. झोपलेच नाही बाबा. कमलाकर 2. अर्णव तू पण झोपला नाही, तू उठलाच नाही. झोपायचा प्रश्न येतो कुठे. 3च जे उठले होते पण परत झोपले असे कोणी हात वर करा. आणि जे उठलेच नाही असे हात वर करा. नाही 3 भागामध्ये आपण ह्या विषय घेतला की नाही. जे उठले पण झोपलेच नाही, जे उठले पण पुन्हा झोपले आणि जे उठलेच नाही. म्हणजे जे उठले ते झोपले नाहीत ते बोधवंत तात्विक दृष्टिकोनातून. जे उठले पण ते झोपले बोध तर झाला परंतु प्रमाद अंगावला, आणि जे उठलेच नाही त्यांना बोधच झाला नाही. तात्विक दृष्टिकोनातून आपण बघायचं. देवाने काय सांगितलं, पश्चात्पारी उठीचे, तो सारस्वत काळ. ही लाईफस्टाईल आहे आपला, हा स्वभावच झालं पाहिजे. कोणीतरी उठवील आणि मग डुकल्या मारतोय. कितीतरी लोक आहे मी बघत असतो. आता तर मी इथं नाही आहे ना, तुम्हीच आयडिया केली सकाळीच पहिल्या दिवशी. म्हटलं मी पण वरतीच झोपतो. नाही 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 बाबा वरती नको, लय फॅन लागत नाही, लय डास चावतील, हे करतील ते करतील. तुमच्या आयडिया लक्षात आल्या, तुम्ही खाली झोप, उठवायला या वाटलंच. मग मी इथं असलं का काय करतो, मी राहतो, माझं कानं बी ऐकत राहते आणि डोळेमधून मधून पाहत राहत्या कोण आहे. उठलेले तर दिसतात पण घोरणं चालू असतं. म्हणजे बसल्या बसल्या सुद्धा झोपतो आपण. ते स्वभावात झालं पाहिजे. स्वभावात कधी होईल, आवडी. स्वभाव मात्रा देवाने सांगितलं ना. आता स्वभावाला मात्रा द्यायची तर होईल का, होत नसते. स्वभाव प्रकट येते. जीव म्हणजे म्हटले स्वभावाला मात्रा देण्यासाठी ते स्वभावत झालं पाहिजे, नैसर्गिकरित्या झालं पाहिजे. आणि हे कधी होईल, देवाची आवडी निर्माण होईल, धर्म कळेल, सिद्धांतावरती आपण जाऊ, तोची व्हावा तोची भेटावा ही अर्थता तुमच्या मनामध्ये हृदयामध्ये जागृत झाली. मग आपली झोप उडेल. आपण स्वतःला काय समजू, अरे मला जाग आली. काही लोक सांगतात की बाबा मला आहे ना सकाळी असं कोणीतरी उठवल्यासारखं भास होतं, म्हणजे असं 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 उठ उठ उठ. हे स्वभावात झाल्यानंतर कोणीतरी उठवलं असं काही होत नसतं. एक शरीराची ती प्रक्रिया, मनाची ती प्रक्रिया. रात्री जेव्हा झोपतो तेव्हा आपण चिंतन जर करत झोपलो की पहाटे आपल्याला 3ला उठायचं आहे, आपल्याला पहाटे 3ला उठायचं आहे. हे चिंतन मनन करत करत 3चा काटा, मोठा काटा 12वर, छोटा काटा 3वर, असं ते आपल्या समोर ते घड्याळ पण आणायचं आहे. हा प्रयोग करून तुम्ही बघा. ते घड्याळ समोर आहे आणि मनात चिंतन करताय पहाटे 3ला उठायचं आहे. उठल्यानंतर कोणती लीळा आठवायची हे एकदा तुम्ही मनात ठाम करत करत झोपले का तुम्हाला 100% सकाळी 3ला जाग येईल. ती लीळा लगेच सुरू होईल. कारण तुम्ही झोपतानाच ठरवलं आहे, झोपतानाच तुम्ही निर्धार केलेला आहे, निश्चय केलेला आहे, निग्रह केलेला आहे. निग्रहाशिवाय नियमाशिवाय काहीच होत नाही. म्हणून देवाने सुरुवात आपल्याला कधी केलेली आहे, आपल्या जीवनाची पहाटे 3ला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर स्मरण करायचं आहे, चिंतन करायचं आहे. आपण देवाने आपल्याला काय सांगितलं आहे, पीडाहरण, व्याळी, आणि अजून एक विषय काय सांगितला, उदक. तो तुमच्या आवडीचा विषय आहे. परंतु उदक या शब्दाचा अर्थ काय होतो, पाणी. संस्कृत शब्द येतो. पण आपण पाणी पितो का, आपण 2-2 कप चहा पितो, त्याच्यात बिस्किट खातो, खारी खातो. ते कमी का काय, मग रात्रीचं काही असेल तर त्याचं बनवतो, वाया गेलं नाही पाहिजे, प्रेमाचा उपाय, ते पण खातो. ही पाश्चात्य संस्कृती. काल सरांनी सांगितलं पश्चिमेकडे असलेले जे देश आहे
त्यांची संस्कृती म्हणजे पाश्चात्य संस्कृती, म्हणजे आपल्या भारताच्या व्यतिरिक्त असलेले देश. आपली संस्कृती काय आहे? देवाने सांगितली उदक घ्यायचं, म्हणजे सकाळी उदक. आहार आपला कसा आहे, कसा असायला पाहिजे यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. सकाळी फक्त गरम पाणी प्या, 1 ग्लास प्या. भूक लागली 2 ग्लास प्या. थोडंसं कोमट प्या. खूपच त्रास व्हायला लागला लिंबू टाकून प्या. आणखीन त्याच्यापुढं जास्त त्रास व्हायला लागला ज्यूस प्या. त्याच्याही पुढं त्रास व्हायला लागला मग काहीच पिऊ नका. तुम्हाला वाटलं बाबा वाढू राहिले मग खाऊन घ्या. आपल्या अभिलाषा अशा वाढत राहतात. त्याच्यासाठी तुम्हाला निग्रह करावा लागेल, नियम करावा लागेल, त्या निग्रहावरती चालावं लागेल. धर्म हा निग्रहाचा आहे. ही 2 दिवस त्रास होईल तुम्हाला, 3 दिवस त्रास होईल, 4 दिवस त्रास होईल. त्रास होत जास्त दिवस होत नाही. मग त्यानंतर आपल्याला देवाने काय सांगितलं आहे? भिक्षा मागायला लावलेली आहे. आणि ती भिक्षा पीडाहरण म्हणजे काय? आपल्याला जेवढी पीडा होते खाण्याची, जेवणाची, भुकेची, ती हरण करायची, म्हणजे ती घालवायची. फक्त ती 2 घास खाल्लं आणि पाणी पिलं तरी ती हरू शकते. परंतु पुन्हा परत येऊ नये म्हणून शोधणी करून मग आपण किती खायचं, काय खायचं हे ठरवलं पाहिजे. आपण ते ठरवलेलंच नसतं. आपलं कशावर अवलंबून असतं? पदार्थांवरती. कोणती भाजी आहे त्याच्यावरती आपलं जेवण कमी जास्त होत राहतं. देव काय म्हणतात? ही पिशवी आहे, जेवढी वाढवली तेवढी वाढते, जेवढी कमी केली तेवढी कमी होते. तुम्ही 2 चपात्या खाताय, आता 2 अधिक चतकोर खा. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 2 अर्धी खा. मग ही वाढत वाढत 7-8 चपात्यापर्यंत जाऊ शकतो. कमी केलं तर कमी होऊ शकतं. ह्या खाण्यावर बुद्धीचं एक लिंक आहे. म्हणून देवाने त्यावरती भरपूर सूत्र सांगितलेले आहे. किती खायचं आहे? त्रास होणार नाही इतकं खायचं आहे. जगण्यासाठी खायचं आहे. कारण का? इंद्रियार्थ न सेवावं. खायचं किती आहे? इंद्रियाकडं न जावं इतकं खायचं आहे. परंतु आता आपण काम करतो, प्रपंचात राहतो, संसारात राहतो, एवढं शक्य होत नाही. परंतु आपण त्यावरती नियंत्रण करू शकतो. जेवणाच्या वेळेस जेवले, मध्ये काहीच नाही खाल्लं, संध्याकाळीच परत जेवले तरी चालू शकतं. त्याने तुमचं वजन व्यवस्थित राहील. तुम्हाला आळस येणार नाही, कंटाळा येणार नाही, झोप जास्त लागणार नाही. संध्याकाळी काय करायचं? वेळी म्हणजे वेळ मारून न्यायची. आणि मधल्या काळात भूक लागलीच तर तुम्ही कोरा चहा पिऊ शकता, लिंबू टाकून पाणी पिऊ शकता, ज्यूस पिऊ शकता. आणि त्यावरती संध्याकाळची वेळ तुम्ही टाळू शकता. म्हणजे तिथपर्यंत जाऊन तुम्ही वेळी घेऊ शकता. वेळी म्हणजे वेळ. संध्याकाळी किती जेवण करता त्याच्यावरती सकाळी कधी उठता आणि उठल्यानंतर स्मरण करता का घोरता का झोपता हे ठरतं. म्हणून कंट्रोलिंग आपलं कशावर पाहिजे? तोंडावर पाहिजे. मग ते बोलण्याच्या अनुषंगाने आणि खाण्याच्या अनुषंगाने काय बोलावं याचे तारतम्य पाहिजे. जास्त ऐकावं म्हणून देवाने काय केलं आहे? 2 कान दिले. आणि कमी बोलावं म्हणून 1च तोंड दिलं आहे. म्हणून देवाने सांगितलं अन्यवार्ता करू नये. पण अन्यवार्ता आपल्या कानापेक्षा जास्त असतात. ऐकण्यापेक्षा आपलं बोलणं कमी असलं पाहिजे. जेवढं आपण ऐकतोय त्याच्या निम्म बोलणं असलं पाहिजे. निसर्गाने, निसर्गता परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. या आहारावरती जितकं तुम्ही कंट्रोल कराल तितकं धर्माचे, योग्यतेचे तुम्ही व्हाल. पाणी भरपूर पिता, तुम्ही फ्रेश राहाल, आळस कमी लागेल, कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही. आपलं वजन आहे, आपलं उंची आहे, हाईट, आपल्या वजनाच्या 10% म्हणजे 70 जर टक्के असेल त्याला 10 भागिले जर केलं तर जेवढं येतं ना तेवढं आपण दररोज पाणी पिलं पाहिजे. कारण क्षुधा देवाने सांगितले, पिपासा यावरती खूप काही नाही, फक्त त्यामध्ये आपली पवित्रता, अपवित्रता अशी भावना नसली पाहिजे. आता स्वभावाला मात्रा द्यायचं तर आपोआप होत नाही. आवडी निर्माण केल्यानंतर तुम्ही पूर्णपणे जर
स्मरणामध्ये अडकले तर तुम्हाला काहीच आठवणार नाही, धर्मामध्ये अटकले तर काहीच आठवणार नाही. आता सत्संग चालू आहे, तुम्ही पूर्णपणे जर व्याधल्या गेले तर तुमच्या कंबरे दुखणार नाही, पायाला कळ लागणार नाही. परंतु द्विधात असले तर तुम्हाला सारा त्रास होईल. मन इकडं तिकडं जर भरकटत असेल, पळत असेल तर मात्र तो त्रासही होऊ शकतो. एखादी अशक्तता असतील, व्याधी असेल, आजारी असेल तो विषय वेगळा, किंवा वयस्कर असतील तर तो विषय वेगळा. परंतु तरुण आहात आणि तरी त्रास होतो याचा अर्थ तुम्ही कुठंतरी धर्माला कमी पडत आहे. म्हणजे आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आहाराला देवाने आपल्याला आत्मनिर्भय करून टाकलेलं आहे. कारण दीक्षा घेताना आपली परंपरा काय आहे, आपली गाठ कोणाशी बांधली जाते, झोळीशी पात्राशी. म्हणजे तुम्हाला आत्मनिर्भय करून टाकलेलं आहे, कशाची आवश्यकता नाही आहे. परंतु आता ही जी अवस्था आहे ही लगेच मिळत नाही आणि ती कंटिन्युटी आपल्याला करता येत नाही. परंतु तरी देवाने सांगितलं आहे पचन पाचन न कीजे. पुढची लीळाच आपली ती आहे. त्यांना आचार्य काही सद्भक्त व्यापारासाठी कुठंतरी जातात, नाथोबा असतात, भट असतात, व्यापारासाठी एका गावाला परमेश्वराने त्यांना पाठवलं. येताना उशीर झाला म्हणून काय झालं, भूक लागली. आणि भूक लागल्यानंतर त्यांनी काय विचार करायचा तो केला. कोणाकडून तरी त्यांनी काय केलं, स्वयंपाक करून घेतला, स्वतःही करू लागले आणि मस्तपैकी मुक्काम केला, जेवले. दुसऱ्या दिवशी प्रत्येकजण दररोज कोण स्वयंपाक करून द्या, दुसऱ्या दिवशी स्वतःच स्वयंपाक केला मग आणि जेवण केलं आणि मग स्वामींजवळ आले. आता देवाला परमेश्वराने काही आचार्यांना देवाला काही सांगितलं नाही का आम्ही असं केलं तसं केलं. देव सर्वच नाही, देव जाणतात. आल्याबरोबर देवाने टोकलं का वानरे तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही महात्मे आहात. काल सरांनी सांगितलं महात्मे शब्दाचा अर्थ काय, महात्मे कोण कोण झाले आणि कशामुळं झाले. आणि देवाने तर सर्वांनाच महात्मे म्हटले, सशालाही महात्मे म्हटले आणि आपण महात्मे आहोतच. महात्मे म्हणजे काय, महान आत्मे, महान विचार करणारे, ब्रॉड प्रगल्भ विचार करणारे, जवळ न पाहणारे, आहे की नाही. परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने एक वैचारिक दृढता निर्माण होणारे, अशा अंगाने तुम्हाला बोध झाला म्हणजे महात्मे तुम्ही. या सृष्टीमध्ये किती अनंत जीव आहे बघा. नुसत्या भारतातच किती कोटी लोक आहे, 1,500 कोटी का 1.5 लाख कोटी, 150 कोटी म्हणजे 1,50,000 कोटी म्हणजे 1.5 लाख कोटी झाले की नाही. तर त्याच्यामध्ये मानवांची संख्या किती असेल अंदाज करा, किती. बा कोणी म्हणतं 50,000, कोणी म्हणतं लाख, कोणी म्हणतं किरणदादाची डायरेक्ट 1 कोटीपर्यंत मजल गेली. किरणदादा 1 कोटी असेल आणि प्रत्येकाने 1-1 रुपयात जरी आपली पूजा केली तर किती होतील, 1 रुपया. आम्ही येत नाही, आम्ही 1 रुपया तरी एवढी नाही आहे. साधू संतांची संख्या किती माहिती आहे, 10,000, 10,500, 11,000, 15,000च्या आत आहे. ऑल ओव्हर इंडियातले साधू बरं का. वासनिकांची संख्या किती आहे त्या अनुषंगाने आपण काढायची, 10 पट घ्या, 15 पट घ्या. त्यातले मिश्र भक्ती न करणारे खरे साधक कोण किती असतील, अशी जर टक्केवारी काढली तर आपण मायनसमध्ये बसतो, आहे की नाही. त्याच्यामुळे आपली संख्या अगोदरच कमी. आणि म्हणून देवानी काय सांगितलं का एवढ्या 1.5 लाख कोटीमध्ये तुम्हाला देव कळाला, देव समजला, तुम्हाला बोध झाला आणि तुम्हाला तुमच्या जन्माचं मर्म कळालं, तुमच्या जन्माचा उद्देश कळाला. नाही तर का जन्माला आलो कोणालाच माहीत नाही, कशासाठी आलो माहीत नाही, कुठून आलो माहीत नाही, काय मिळवायचं माहीत नाही. विचारा कोणाला, उपदेशांना विचारावं. उपदेशाचं जाऊ द्या, आमच्यासारख्या साधूंना विचारा का दीक्षा घेतली, कशासाठी घेतली, काय करतोय, कशासाठी करतोय. माहीत नसेल तर ते महात्मे होऊ शकतात का. मग देवानी महात्मे म्हटलं आहे. महात्मे या शब्दाचा अर्थ खूप प्रगल्भ आहे, अतिव्यापक आहे. पण देवानी म्हटलं आहे, ज्यांना म्हटलं आहे ते काही साधे नव्हतेच. आणि या शब्दावरूनच मग ते कोण असतील याचा आता आपल्याला अंदाज करायचा. म्हणून महात्मे सोपे साधे नसतात.
आणि देवाने काय सांगितलं आहे, वानर्या तुम्ही पचन पाचन केलं ते करू नका, करायचं नाही आहे. महात्म्यांनी पचन पाचन न कीजे म्हटले. तुम्ही महात्मे किंगा म्हटले, तुम्ही महात्मे आहात. तुम्ही स्वतःसाठी जेवण करण्याची आवश्यकता नाही, करायची गरज नाही, कारण तुमचं गाठ कोणाशी बांधली आहे. आणि देवाने काय सांगितलं तिथं, तुमचं आता या झोळीबरोबर काय म्हटले, आपलं देवाबरोबर लग्न नाही आहे, आपलं झोळीबरोबर लग्न आहे. म्हणजे आचाराशी निगडीत आहे आपण, आहे की नाही. काही लोक काय म्हणतात दीक्षा म्हणजे देवाचं लग्न आहे, देवाबरोबर लग्न नाही, अनुसरण हे लग्न नाही आहे. आलं का लक्षात. ती सांस्कृतिक शब्द आहे, तो सांस्कृतिक विषय आहे, ही समाज व्यवस्था आहे, सृष्टी व्यवस्था आहे. त्याला धर्माशी आपण जोडून काहीतरी शब्दच्छल करणं हे चुकीचं आहे. देवानी स्पष्ट अनुसरणाची व्याख्या सांगितली आहे आणि ती जर तुम्ही तिकडे जोडत असेल तर ते अन्यथा ज्ञान आहे. स्पष्ट सांगितलं नाही, येत आधीन होईजन म्हणितलं ते की जे ते अनुसरण. अनुसरणाची व्याख्या सांगितली नसती तर मग हजार व्याख्या आपण तयार करू शकलो असतो, केल्या असत्या. सांगितलेली असताना जर आपण व्याख्या तयार करतोय तर हे चुकीचं आहे. आता हे देवानी का सांगावं, जेवण करण्यासाठी का नाकारावं, हा आहाराशी विषय निगडीत आहे, आपल्या आवडीशी विषय निगडीत आहे. एखादी व्यक्ती मीच माझ्यासाठी जेव्हा स्वयंपाक करल, मी काय करल, सहजच विचार करा, मी माझ्या आवडीचं बनवलं ना, आवडीचं बनवलं, आवडीनं खाल्लं. आणि काल बारगे सरांनी सांगितलं, देवाने 3 ठिकाणी आपल्याला आठवायला लावले. कोणत्या ठिकाणी, शयन, आसनी आणि भोजनी, आहे की नाही. झोपायच्या वेळेस, जेवायच्या वेळेस, आसनाच्या वेळेस तर ठीक आहे थोडं बाजूला ठेवा, परंतु जेवण कशावर अवलंबून आहे, आवडीवर. आणि जास्त आवडीचं जेवण खाल्लं तर त्याच्यावर अवलंबून काय आहे, झोप. म्हणजे 100% तुम्ही विसरले म्हणजे मेलेच की का. पक्षकार काय म्हणतात, तुम्ही देवाला विसरले त्या मिनिटाला तुम्ही मेलेच म्हटले. मरण काय आहे, का जिथं देवाला आपण विसरलो, जेव मिळवायला विसरलो, ते आपलं मरण आहे. मरण म्हणजे जन्म आलं का परत कर्म आले का परत भोगणं. म्हणून परमेश्वर काय म्हणतात, येता शरण आली या काही मरण असे, तुम्ही मला शरण या. पण कसं शरण या, मी सांगितलेल्या विचाराने, मी सांगितलेल्या रस्त्याने, मी सांगितलेल्या आचाराने, अशा पद्धतीने शरण आले तर मग मरण नाही म्हटले. आणि त्यांनी देवानी आपल्याला जे जे वारलंय ते नक्कीच. आता आपण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या विचारात आपण घेत नाही. मग खायचं काय म्हटले, मग देवा सांगितलं भिक्षा मागून जेवीची. ते म्हटले असे का, आणि हे आचार्यांच्या पक्क डोक्यात बसलं. देवानी काय सांगितलं, भिक्षा मागायला, भिक्षेचंच खायला सांगितलं. म्हणजे एकदा आचार्य असेच व्यापार करत होते, दुपारची वेळ होती, भिक्षा मागून आले, भिक्षेचं संपलं आणि व्यापार करत असताना त्यांना भूक लागली. देव काय म्हणतात, अहो भूक लागली तर खाऊन घ्या, बाई संकट असेल पाणी भात काहीतरी. नाही देवा तुम्ही तर सांगितलं आहे भिक्षेचंच खायचं. म्हणले अन्नात काही दोष असतो काय, अन्नात काही दोष नाही. आता तुम्हाला स्वभाव त्रास देत आहे तर तुम्ही खाल्लं तर काही हरकत नाही म्हटले, मागून घ्या आणि खा, अन्नात दोष नाही आहे. त्या अन्न कशाचं आहे त्याच्यात दोष आहे, कोणत्या हेतूचं आहे कोणत्या भावाचं आहे त्याच्यात दोष आहे. त्याच्यामुळे अन्नात काही दोष नाही आणि म्हणून तुम्ही खायला हरकत नाही. आणि मग ते गेले पैशांकडून खाल्लं, परत व्यापाराला लागले. एकच शब्द पकडला आणि तेच जर चाललं तर ते बी देव म्हणतात वृत्त्यादीनं स्थित्यादीनं. मी सांगितलं आहे तेच असं नाही आहे. धर्म लवचिक आहे, कोणत्या वेळेस कोणत्या परिस्थितीत. आता आजकाल आपल्याकडे भिक्षा मागणारे जवळजवळ खूप कमी प्रमाण आहे. पचन पाचन मार्गांमध्ये होतं. मग त्याला आपण काय म्हणतो, नैमित्तिक. म्हणजे काय, स्वतःसाठी नाही, येणारे जे साधक आहे, येणारे जाणारे जी आपली सद्भक्त आहे त्यांच्यासाठी बनवतो. आणि त्यांच्यासाठी बनवलेलं मग उरलं तर मग आम्ही घ्यायचं असतं. तसं असेल तर ते योग्य आहे. परंतु बनवताना मग तुमच्यासाठी वेगळं आणि आमच्यासाठी वेगळं असं असेल तर मग यात बसत नाही. ते आम्ही कोणासाठी बनवलं आहे, मार्गांमध्ये येणाऱ्या साधकांसाठी, सद्भक्तांसाठी.
मग तेच आम्हाला असलं पाहिजे आणि ते बी तुम्हाला दिल्यानंतर उरलेलं असलं पाहिजे. परंतु आमचं वेगळं होत असेल आणि तुमचं वेगळं होत असेल तर ह्या तत्वात ते काही बसत नाही. आपण म्हणतो ना, मळीनं तो कुठून येतं? हवेद्वारे येतं, श्वासाद्वारे येतं, लोकांच्या संसर्गाद्वारे येतं? नाही. तुम्ही समाजात किती फिरता, तुमचा परिणाम होत नाही. हवेतनी दूषित हवा जरी असली तरी आपल्यामध्ये ती सिस्टम असते. आपल्या नाकातसुद्धा काय असतात? केस असतात. ती चाळणी गाळून आपली श्वास घेण्याची प्रक्रिया असते. आपल्याला सुगंध वाईट लागला तर आपण लगेच नाक दाबतो. म्हणजे देवाने निसर्गाच्या अनुषंगाने आपल्याला सारी सिस्टम दिलेली आहे. मग मळीनं तो कुठे येतं? इथून सुरुवात होते. जेव्हा माझं वेगळं मी समजतो तेव्हा तिथून ती सुरुवात होत असते. खूप वासनिक लोक मला प्रश्न करतात की सारं कळतं, सारं समजतं, मग बाबा असं का वागतास, असं का राहता, असेच का ऐकायला भेटतं, असंच का पाहायला भेटतं? तर त्या कारणापर्यंत जेव्हा जातं ना, त्याची सुरुवात इथून आहे. कारण देवाने सांगितलं जे वारीलं ते न केचे, जे वारलं ते नाही करायचे. स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी करत असेल तर त्यातलं भिक्षा म्हणूनच घ्यायची. मग आणि ते जर केलं ती एक भिक्षाच आहे. आणि ते साधकाला देवाने घ्यायला लावलेलं आहे. लीळा भरपूर आहे, परंतु काही अत्यंत महत्त्वाच्या लीळा आपण चिंतन करणार आहोत. त्यातून आपल्याला काहीतरी बोध घेता येईल. आता तुम्ही म्हणता आम्ही नामधारक वासनिक आहे, हे तर सांगितलं साधकाला पचन पाचन न की जे आम्हाला तर दररोजच करावं लागतं. मग तुम्ही कशी विषय व्यवस्था करायची? घरच्यांनी बाहेरच्यांना कधी फोन नाही करायचा काय बनवू आज, ही सुरुवात. जे समोर येईल ते खायचं, ही दुसरी सुरुवात. जेवणाच्या ताटावर बसल्यानंतरच कळालं पाहिजे का काय केलं आहे, ही तिसरी सुरुवात. आणि यदा कदाचित एखाद्या वेळेस भाजी काय ही समजलीच नाही तर ही भाजी कशाची ही न विचारणं, ही चौथी सुरुवात. असं तुम्ही करू शकता. हाच संस्कार पुढे जाणार आहे. आणि बनवणाऱ्यांनी कसं बनवायचं का जी यांना आवडत नाही तीच भाजी बनवायची. तुम्हाला माहिती आहे यांची आवड निवड. इतकं सोपं आणि सरळ आहे. घरामध्ये धर्म नांदवायचा असेल, धर्मसंस्कार रुजवायचे असेल तर घरातूनच सुरुवात करावं लागेल की नाही. इकडं खटकी पडली आणि लगेच सारं आलं असं होत नाही. तुम्हाला जर आस असेल नामधारक वासनिकांना तर त्या पद्धतीनं सुरुवात जर घरातून केली तर सोपं होऊन जाईल. मग यांच्या आवडीचं नाही बनवायचं, मग आपल्या आवडीचं बनवायचं का? असंही नाही. मग कधी त्यांच्या आवडीचं कधी आपल्या आवडीचं असं असं बनवित राहायचं. आणि त्या पद्धतीनं आपण आपल्याला सवय जर लावली तर पुढं जाऊन आपल्याला हे करणं अत्यंत सोपं होऊन जाईल. आजकाल काय झालं आहे, अनुसरायची इच्छा आहे का तर अनुसरल्याने देव भेटतो हे आपल्या डोक्यात घुसलं. देव मिळवण्यासाठी अनुसरायचं आहे. बाकी अनुसरणाची खूप आवड आहे अशातला काही भाग नाही आहे. परंतु शंका हजार आहे. तिथं गेल्यावर काय, तिथं गेल्यावर काय, देव मिळवायला निघाला तिथं गेल्यावर काय, हा जर प्रश्न तुम्हाला निर्माण होत असेल तर तुम्ही अनुसरत नाही. तुमच्या अनुसरणाचा जो उद्देश आहे तो चुकीचा आहे. परंतु ज्या कोणाला शंका निर्माण होत नाही त्यांनी आपल्या कर्मराटीमध्ये स्वतःवर प्रॅक्टिस केलेली आहे, स्वतःवर प्रयोग केलेले आहे. त्यांनी ते प्रयोगांती त्यांनी सिद्ध झालेलं आहे का? तो म्हणतो अरे आपल्याला आता काहीच अडचण नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. कसंही राहायची तयारी, कसंही खाण्याची तयारी, जिथे गेले तिथं राहण्याची तयारी, ही कोणाची आपोआप होत नाही. मानसिकता तुम्हाला पक्की करावं लागेल, निर्माण करावं लागेल. तेव्हा इकडं आल्यानंतर त्याला काहीच वाटणार नाही. मग ही प्रॅक्टिस तुम्हाला तुमच्या घरातून करावं लागेल, हळूहळू करावं लागेल. आणि ही हळूहळू करत करत आपोआप अधिक दृढ व्हाल तुम्ही. का दृढ व्हाल? कारण तुम्ही आचाराच्या बाजूने विचार करून सुरुवात केली. आता ती दृढता तुम्हाला निर्माण होईल. म्हणून आहारावरती तुमचं कंट्रोल अत्यंत गरजेचं आहे. जेवताना काय करायचं आहे, जितकं पाहिजे तिकडं अगोदरच घेऊन टाकायचं आहे. 2 चपाती पाहिजे, 1.5 चपाती पाहिजे, भाजी पाहिजे, भात पाहिजे, परत मागायचं नाही.
अगोदरच घेऊन टाकायचं. अन्यथा अर्ध्या घेत राहतो, किती खातो हेच कळत नाही आपल्याला. जेवल्यानंतर आपण म्हणतो आज जेवण खूप जास्त झालं. कळालं कधी? जेवणानंतर. मग उपयोग काय? अगोदर आपल्याला कळालं पाहिजे का आपला आहार किती आहे. अगोदरच आपल्याला समजलं पाहिजे का आपल्याला खायचं किती आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळे प्रयोग तुम्ही करू शकता. तुम्हाला जर वाटतंय की आहार आपला जास्त आहे, तर मग जेवणाच्या अगोदरच तुम्ही पाणी पिऊ शकता. पाणी प्यायचं आणि मग जेवायला सुरुवात करायची. पोट भरल्यासारखं वाटेल, जेवण कमी जाईल, परंतु हट्ट नाही धरला पाहिजे. त्रास होईल असंही केलं नाही पाहिजे. ते हळूहळू तुम्हाला पुढं हे करीत न्यावं लागेल. त्रास होणार नाही याची काळजी घेत आपल्याला ते पुढं जावं लागेल. कर्मराटीमध्ये काय करतात, काय म्हणतात, जेवण कमी करायचं म्हणजे काय करतात, त्याला काय म्हणतात? डाएट करावं लागेल. थोडक्यात देवाने सांगितलं तुम्ही नित्य उपवासिक, तुम्ही कायमचे उपवासी राहिले पाहिजे. म्हणजे तुम्ही उपवासी राहिले का ते जे आहे ते इंद्रियांकडे जाणार नाही, इंद्रिय त्रास देणार नाही, आणि मग तुम्ही स्मरण करू शकता, चिंतन करू शकता, फ्रेश राहू शकता. जास्त जेवणारा माणूस कधी फ्रेश राहत नाही. 2 घास कमी खाणारा माणूस कधी आळशी होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून डाएटवरती लक्ष द्यावं लागेल. आणि डाएट किती टक्के? 70% डाएट असलं पाहिजे तुमचं डाएट जर 30% 20% असले तर काय उपयोग आहे का? 70% खायचं आणि डाएट 3% करतो ना बाबा, मग त्याला काय अर्थ नाही. तुमची डाएटची टक्केवारीसुद्धा वाढत गेली पाहिजे. 5%, 10%, 20%, 40%, 70%, कमीत कमी 70% तरी असलं पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही करू शकता. ती अवस्था एकदा प्राप्त झाली का कंट्रोलिंग आलं की मग मात्र तुम्हाला कशाची शंका भीती राहणारच नाही. स्वभावाला मात्रा द्यायची आपोआप होत नाही. ती स्वभावामध्ये बरेच प्रकार आहे. अष्टदा स्वभाव म्हटले गेले, त्याला मात्रा आपण जबरदस्ती करू शकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं करायला सुरुवात कराल आवडीपूर्वक, त्यावेळेस स्वभाव तुम्हाला त्रास देणार नाही, त्रास नाही देणार. स्वभाव तर राहणार पण त्रास नाही देणार. नाही तर बघा कितीतरी लोक दिसतात, सत्संगाला बसले का ताणत लागेल, कंबरत दुखेल, भुकत लागेल, बाहेर जावंसं स्वभावालाच वाटेल, हा त्रास देणे. परंतु त्याला त्रास न होणारा जो स्वभाव असेल तो जर पूर्णपणे लागला, इथं एकाग्रता निर्माण झाली, त्याला सारं आलेलं असेल परंतु त्याला त्रास नाही होणार. मग ते झाल्यानंतर त्यातून बाहेर पडल्यानंतर मग त्याला वाटेल की आपण आता हे करायला पाहिजे. स्वभाव मात्र आपण जबरदस्ती देऊ शकत नाही. स्वभाव मात्र तिकडून येते. कधी येते? विकारावर विकल्पावरती शून्यता निर्माण केली का मग तिकडून स्वभावाला मात्र येते. कारण आवडीपूर्वक करायला लागलो. म्हणजे आहार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ती आपण आपल्या कर्मराटीतच सुरुवात केली पाहिजे. नाश्ता तर घेतलाच नाही पाहिजे, उदक घेतलंच नाही पाहिजे. वाटलं तर लवकर जेवण करा, 10:30ला 11ला करा. संध्याकाळी करा. बघा वामन मुनी करतात बघा 10:30 11ला, सायंकाळी 5-4-5च्या दरम्यान. ही बेस्ट आहार पद्धत आहे, आयुर्वेदाने सांगितलेली आणि शास्त्रांनी सांगितलेली. त्यामुळं काय होईल, त्यांनी सांगितलं त्यामुळं काय होईल, मला बरोबर 5:03ला जाग यायला लागली आणि माझं स्मरण करायला लागलो. मी करा, काय हरकत नाही. पण सकाळी तुम्ही 8ला नाश्ता दमकून केल्यानंतर 11ला कसं जेवणार? डायरेक्ट जेवण, काय अडचण नाही. नाहीतरी 11:30-12ला जेवण होतेच आपले. कुठं लेट होतं? हां हां. आता इथं नका करू, घरी जाऊन ते प्रयोग करा. घरच्यांनी दिले तर 100% करा. घरचे म्हणजे तुम्हाला एवढंच येतं काय, बाकी असं थोडी असतं. तर हे चिंतन आहे, यावरती तुम्ही काय करू शकता हे तुम्ही बघायचं असतं. यापुढची लीळा अत्यंत महत्त्वाची आहे. उपासनी असतात आणि त्या रुद्रपूरला जातात. पण रुद्रपूरला जातात तर जातात, गुपचूप बसत नाही. ते आपल्या शिष्याकरवी स्वतःची पूजा पुरस्कार करून घेतात. आता ते दर्शनीय आहे, देवाचे भक्त दर्शनीयमध्ये मोडतात. त्यांना वेद नाही, बोध नाही. त्यामुळे देवाने सांगितलेलं त्यांना कळत नाही. पण दर्शन काहीतरी पूर्वकर्माची कणव असेल. आता त्या आपल्या शिष्यांकरवी पूजा करायला लागले. नुसते पूजाच नाही करायला लागले, तिनं मग झोपडी बांधली. म्हणजे आजच्या शब्दामध्ये काय, आश्रम पण बांधला तिथं. आणि तिथं त्यावेळेस कोण राज्य करत होतं? श्री गोविंदप्रभू बाबा राज्य करतात. त्यांनी स्वतःचं तिथंच
सर्व बस्तान केल्यानंतर कोणी भक्त आले आणि देवाला सांगितलं की असं असं, देवाला तर माहीतच आहे, पण देव दयाळू माळू कृपाळू आहे. त्यांनी त्यांना निरोप पाठवला रुद्रपूरला जे जाणारे भक्त आहे त्यांच्याकडे, का तिथं तुम्ही एक तर राहूच नका म्हटले. रुद्रपूरला तुम्ही राहूच नका, आणि जर राहायचंच असेल तर पूजा पुरस्कार करून घेऊ नका, ते स्थान ताबडतोब सोडावं म्हटले, तिथून निघून जावं. असं निरोप जरी आला तरी ते मात्र देवानी सांगितलेलं त्यांनी ऐकलं नाही. देव काय म्हणता, वारीला ते न कीजे. आणि म्हणून देवाने सांगितलंय तिथं एक सूत्र सांगितलं, गुरुपशी आदिकृती न वर्तावे. कारण गोविंदप्रभू बाबा हे सारे जगाचे गुरु आहे, जरी त्यांना बोध नसला तर ते कोण आहे, म्हणून आदिकृती केली नाही पाहिजे. आदिकृती कोणत्या बाबतीत, इथं देवाने स्पष्टता केलेली आहे. वैचारिक, मानसिक, शारीरिक आणि बाकीची विषयाच्या अनुषंगाने आलेल्या ज्या साऱ्या गोष्टी आहेत त्या आदिकृतीमध्ये मोडतात, त्या आपण केल्या नाही पाहिजे म्हटले. त्यातून काय होतं, त्यातून जीव धर्मावरून जातो. देवाने त्याच्यासाठी एक गोष्ट पण सांगितली, तर ते कसे झाले, कसे गेले, ही गोष्ट पण सांगितली. कारण तिथं कोण होतं, आचार्य होते, आणि त्या आचार्यांनी देवाला लगेच विचारलं की यावर आदिकृतीनं काय होईल म्हटले. तर आदिकृती केलीच एखाद्याने तर काय होईल. आणि मग ते कानाबौडीच्या एक गोष्ट देवाने सांगितली, आणि ते कसे धर्मावरून गेले हे सांगितलं. म्हणजे आदिकृती करूच नाही म्हटले. गुरुपशी जाणाऱ्या भक्तांवरून निरोप जरी पाठवला तरी त्यांना सांगूनही त्यांनी तसं काही राहिले नाही, वागले नाही. आणि मग एका दिवशी त्यांना स्थिती झाली, त्या स्थितीच्या भरात त्यांनी काय केलं, विहिरीत उडी मारली. बरं, त्यांनी विडी मारली म्हणून काय झालं, त्यांच्या शिष्यांना बी ते दुःखचा आवेश पचू शकले नाही, त्यांनी उडी मारली. म्हणजे काय झालं, आत्मघाताने ते गेले आणि त्या दुसऱ्याच्या आत्मघाताला ते बी निमित्त झाले. आता स्थिती झाली म्हणजे देवतेची स्थिती. त्यांनी जी रेषा आहे ती ओलांडली, मलिनत्व निर्माण झालं, आणि त्यातून काय 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 व्हायचं ते होत राहतं. म्हणून आपण काय करावं काय नाही करावं हे देवाने सांगितलं आहे. म्हणून पोरा जेव्हा येथून म्हटले ते न व्हावे, मग मरणा शरण जाय म्हटले. आम्ही जे सांगतोय या जीवाकडून होत नाही, आणि मग अशा पद्धतीनं मरणाला शरण जातात. मरणाला म्हणजे नरकाला शरण जातात. आज अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला धर्मामध्ये दिसतात. वास्तविक आपलं तत्वसिद्धांत काय सांगतं की परमेश्वराने अवतार घेतल्यानंतर सृष्टीच्या महासंहारापर्यंत म्हणजे शेवटच्या ह्याच्यापर्यंत देवाचं कार्य चालू आहे. कोणत्या तरी प्रांती, कोणत्या तरी अवसरी देवाचं हे जी उद्धारण्याचं व्यसन ज्यांनी घेतलं आहे ते चालू आहे. कुठं तरी केव्हा तरी म्हणजे देव आहे. देवाने काय म्हटलं, सन्निधान म्हणजे काय, आज्ञाप्रती पालन करी सन्निधान म्हणजे आपल्याला देवाचं सन्निधान आहे, देवाचं आहे आणि आपले गुरु पण आहे. म्हणजे दोन्ही बाजूने आपण आहे. मग आपण आता करून घ्यावं की नाही हा विषय आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या परंपरेमध्ये काय सांगितलं जातं का देवाने कोणती विद्या स्वीकारली म्हटले, वैस्तंभिनी विद्या. आणि त्या वैस्तंभिनी विद्येचं आयुष्य किती आहे, 1000 वर्षाचं. आता देवाने ती वैस्तंभिनी विद्या स्वीकारली असं काही नाही, ती उलट त्यांची सांधली. देवाकडे सारेच विद्या आहे. एक विद्या ती ब्रह्मविद्या, सर्वश्रेष्ठ विद्या, ती जर देवाकडे आहे तर बाकी सर्व त्याच्या अनुषंगिक येतातच. परंतु आपण त्याचा वेगळा अर्थ लावतो, लावाला अर्थ काय हरकत नाही. मग ती वैस्तंभिनी विद्येचं जर 1000 वर्षाचं आयुष्य आहे आणि तुम्ही असं समजताय ना, आता तर 800 वर्ष झाले म्हणजे देव अजूनही 200 वर्ष आहे. मग तुम्ही काय करून घेताय, आदिकृती करू नये ही सर्वांना सांगितलेलं आहे. म्हणून हे 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 मान्यच नाही धर्माला. परंतु करणारे करून घेणारे त्यांच्या योग्यतेचे जे आहे, वयोवृद्ध आहे, तपोवृद्ध आहे, ज्ञानी आहे, त्यांचं आपण करणं ती एक भावना आहे, श्रद्धा आहे, किंवा ते त्या योग्यतेचे ते समजतात किंवा आपण समजतो म्हणून करणं. पण आजकाल त्या साऱ्याच गोष्टी सगळीकडे चालल्या आणि त्याच्यामुळे मलिनत्व येण्याची शक्यता असते. ही मलिनत्व कशातून आलं, आहारातून. आहाराच्या माध्यमातून अभिलाषा वाढली, अभिलाषेतून साऱ्याच गोष्टी मग वाढत चालल्या.
आणि त्या चालल्यामुळं मळीनं तो आपल्यामध्ये येण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला देवाने सांगितलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. काय टाळायचं, काय स्वीकारायचं, काय नाकारायचं, कोणत्या ठिकाणी कसं वागायचं, कसं राहायचं, हे देवाने सांगितल्यामुळं आपण साधनेच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे. जीव काय स्वार्थी अभिलाषा आहे, त्याची थोडी स्तुती केली का तो वाव चढून जातो. मग तो नामधारक असो, वासनिक असो किंवा साधू संत असो. स्तुती फक्त परमेश्वराचीच करायची असते, कारण स्तुतीच्या योग्यत फक्त परमेश्वरच आहे. स्तुती शास्त्राची करायची आहे, कारण ते योग्यतेचं परमेश्वराचं शास्त्रच आहे. परंतु आपण त्याचे आता सारे रेकॉर्ड तोडले, आपण लिमिटेशन तोडलं. काय काय आपण विरुद्ध लावतो, ज्याला लावतो त्यालाही बरं वाटतं, तो बी नाकारत नाही, तो म्हणतो चालू द्या, मस्त आहे. आणि त्याच्यासाठी देवाने अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या. जीव म्हटले मरून काय करतो, ऐश्वर्य साधतो. आपण दैवराटीत आहोत, परमेश्वराच्या भक्तीत आहोत, बोध झालेला आहे, आणि हे सारं तत्त्वज्ञान आपल्याला माहीत आहे ना, आपल्या देवानीच आपल्याला सांगितलं आहे. आणि हे सारं समजून उमजून ऐकूनसुद्धा जर आपण करत असेल तर काल काय सांगितलं सिद्धांत, जो ज्ञानी आहे पण तो अज्ञानासारखा वागत असेल तर देव काय म्हणतात, त्याला माफी नाही. एखादा खरंच अज्ञानी तो अज्ञानासारखं वागतोय तर त्याला दंड करण्याचं काही कारण नाही. आता ह्या लहान पोरांनी चुकी केल्या तर आपण काय म्हणतो, लहानच आहे जाऊ द्या. मोठ्या माणसाने केलं तर आपण त्याला 4 जण त्याला सुनावतात. तुला कळायला पाहिजे, तू एवढा मोठा टोंगचे टोंग झाला, तुला समजायला पाहिजे, तू त्याच्यासारखाच वागतो. त्याला मग आपण काय काय विरोध लावतो. म्हणून देवाने सांगितलं आहे, जो ज्ञानी आहे, ज्याला सारं कळालं आहे, समजलं आहे, समजत आहे, त्यांनी घेतलं आहे, त्याच्यासाठी माफी नाही. आणि कोमळ ज्ञानी विघ्न. कोमळ ज्ञानी कोण, जे सर्व शाब्दज्ञानात आहे, जो बी सर्वच, त्यांना विषय मात्र विघ्नरूपच आहे. आणि विषय कोणते आहे, हे सारे विषयच आहे. देऊ आवडे, घेऊ आवडे, करू आवडे, हे सारे विषयच आहे. आणि ते विघ्नरूप आहे. विघ्न होतं कशाला, आपण देवतेच्या विघ्नाचा विचार करतोय. देवतेचं विघ्न तर थोडंसं दूर ठेवा बाजूला, आपलेच विघ्न आहे आपल्याला. आणि यातून आपण पास झालो तर मग तिथं देवाला, त्या देवतेला माहिती आहे ना, ते त्रिकाळ ज्ञान असतं. ते म्हटले हा येईल का नाही, मी विघ्न करावं एवढ्या योग्यतेचा होईल का नाही, मी कशाला विघ्न करू. आमदाराबरोबर खेटल ना, साध्या कार्यकर्त्याबरोबर कशाला खेटल. एखादा मोठा श्रीमंत माणूस असेल, तो कोणाचा विचार करेल, त्याला खेटायचा कोण विचार करेल. आता आपण कॉमन आहोत, ती देवता कशाला आपल्याला विघ्न करेल. त्या योग्यतेचं तर आपल्याला व्हावं लागेल पहिले, मग ती देवता विघ्न करेल. देवतेला कळत नाही काय, नामधारकाच्या मागं लागली, वासनिकाच्या मागे लागली, दीक्षिताच्या मागं लागली, मग विघ्न होईल. देवतेला कळतं. त्या योग्यतेच्या आपण तिथपर्यंत जातच नाही. देवतेचं विघ्न व्हावा इथपर्यंत आपण पोचतच नाही. कारण का, तर त्या योग्यतेला आपण त्या आचाराच्या अनुषंगाने चाललोच नाही. आपल्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झाला, इकडे झालं तर देवतेचे विघ्न होईल, तिकडे झाले तर देवतेचे विघ्न होईल. देवतेला तेवढंच काम आहे का. परंतु हा सेन्स, ही व्यावहारिकता परमेश्वराने आपल्याला दिलेली, कुठं राहावं, कसं बसावं, काय करावं, काय नाही करावं, त्या अनुषंगाने आपल्याला परमेश्वराने सेन्स पण सांगितलं आहे. आता आर झाला, VR म्हणजे सेन्स, उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं. काल आपण सांगितलं, वाळकाचे दृष्टांत बघितले, कोणाला बोलावून कोणाला नाही बोलावं, अन्यथा काय काय होण्याची शक्यता आहे. हा विहार आपला कसा असला पाहिजे, आपलं उठणं, बसणं, बोलणं, चालणं आपलं कसं असलं पाहिजे. आपण बोधवंत आहोत, आपण दैवराटीचे आहोत, आपण परमेश्वराचे भक्त आहोत. आपलं चालणं, आपलं वागणं, आपलं बोलणं असं दुसऱ्यावरती प्रभावशील पडलं पाहिजे. कोणीतरी म्हटलं पाहिजे का रे डिफरंट आहे, कोणीतरी काहीतरी वेगळं आहे. नामधारक वासनिकाला पाहून म्हटलं पाहिजे, तुम्ही रेल्वेत प्रवास करताय, साऱ्या डब्यात तुम्ही वेगळे आहात, डिफरंट आहात. 4 लोकांना तरी कळालं पाहिजे, जाणवलं पाहिजे का तुम्ही डिफरंट आहात. बसमध्ये प्रवास करताय, 2 लोकांना तरी कळालं पाहिजे की डिफरंट आहात. आम्ही कपड्याच्या अनुषंगाने डिफरंट दिसतो, पण वागण्याच्या बोलण्याच्या अनुषंगाने डिफरंट दिसलं पाहिजे. ते कपड्याच्या अनुषंगाने आम्हाला पाहायला लागलं तर राग करायला लागलं तर आम्ही मग राग करायचा, मग आम्ही कशी काय डिफरंट. आमच्या वागण्या बोलण्यात आम्ही वेगळं जर दिसलो तर मग त्याच्यावर प्रभाव पडेल, आपला प्रभाव पडला पाहिजे.
कारण चैतन्यापर परमेश्वराचा आपल्याला बोध झाला आणि त्याचे भक्त आहोत. म्हणजे उच्च स्थानीचे कोण येतं? आपण येतो. हे सारे तर देवतेचे. कारण प्रत्येक जीवाची देह अभिमानिनी असते आणि ती देह अभिमानी देवता असतात. आणि आपली देह अभिमानिनी कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणजे आपला प्रभाव इतरांवरती पडला पाहिजे. पण जर तो पडत नसेल आणि दुसऱ्याचा आपल्यावर पडत असेल तर मग आपण आजपर्यंत अजून तिथपर्यंत पोहोचलोच नाही. म्हणजे आपला विहार कसा असला पाहिजे हे देवाने या वचनातून या लीळेतून आपल्याला सांगितलेलं आहे. उठणं बसणं. तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही महात्मे आहात. इथेचा नामधारक हा सुद्धा महात्मा आहे. वासनिकही महात्मा आहे. बाकीचे पुढचे तर सारे महात्मे, काही शंकाच नाही. पण आपल्याला एक मानसिकता, आपण साधू संतांनाच महात्मे म्हणतो. आणि देवाने काय सांगितलं आहे? इतीचा हिरवा तुटवा फक्त 5 नामाचा आहे. परंतु चैतन्य मायेचा विद्यावंत त्याला जी स्वस्थता नाही ती याला स्वस्थता. याचा अर्थ हा महात्मा नाही आहे का? हा बी महात्मा आहे. कारण यातूनच तो पुढं सरकणार आहे. आणि भक्ताची थोडी देवच जाणे. कोणाची काय क्वालिटी ही फक्त देव जाणू शकतात. एखादा पाठीमागून पुढं जाईल. आचार्यांनी देवाकडं सन्निधानात राहून सेवा केली. देवाने जे सांगितलं ते केलं. कर्मनाश करून घेतला. देवाने त्यांना घडवलं, मडवलं. देवाने त्यांचे अनेक जन्म नासवले. आचार्यांमध्ये तेवढं सामर्थ्य होतं का स्वतःचं ते करण्याचं? नाही. पण त्याच्यानंतर वैरागी देव आले आणि आचार्यांच्याही पुढे गेले. भक्ताची थोरी देवच जाणे. देवाने घडवलं, मडवलं का वैराग्य देवाला? नाही. देवाने सन्निधान दिलं का? नाही. परंतु आचार्यांच्या पुढे गेले. ते बी लहान होते ना बालक. ते पुढं पुढं सरकत आले. नामधारक झाले, वासनिक झाले. आणि किती ऐकलं आणि काय ऐकलं लगेच निघाले. त्याच्यामुळं येथीचा हा प्रत्येकजण महात्माचा आहे. आणि ती भावना आपली, ती दृष्टी निर्माण झाली पाहिजे. अशी जेव्हा दृष्टी निर्माण होईल ना तेव्हा आधी येत बुद्धी व्हावी, मग येथीच्या परावारावर व्हावी. असं परमेश्वरांनी सांगितलं सिद्धांत तो बसतो. देवावर जर बुद्धी तुमची असेल तर तुम्हाला कोणीच फरक वाटणार नाही. कोणाचा द्वेष तुमचा करायची इच्छा होणार नाही. एखाद्याचे विचार नाही पटले ना तरी तुम्ही काय म्हणाल? त्यांचे विचार आहे असू शकतात, ते देवाकडून तिकडून इकडून तिकडून. पण राग, द्वेष, ईर्ष्या या गोष्टी होऊ शकत नाही. कधी? जेव्हा देवावरची तुमची निस्सीम निष्ठा, समर्थवादावरची निष्ठा असेल. पण जर तुमच्याकडे असेल सर्व तर मात्र परिवाराचा जाऊ द्या, देवावर तुमची निष्ठा नाही, समर्थवादाची निष्ठा नाही. कारण शास्त्रावरती निष्ठा म्हणजे देवावरची निष्ठा म्हणजे शास्त्रावरची निष्ठा. आणि ही ब्रह्मवाणी, ही देवाने सांगितलेलं तत्त्वज्ञान. हे काय कोणी जीवाने निर्माण केलेलं आहे का? कोणत्या देवतेने निर्माण केलेलं आहे का? नाही. हे परमेश्वराने निर्मित असलेलं तत्त्वज्ञान आहे. त्याच्यामुळं याच्यावरती शास्त्रावरती निष्ठा म्हणजे देवावरची निष्ठा. आणि देवावरची निष्ठा म्हणजेच परिवारावरती निष्ठा. देवाचा परिवार कोण आहे? अनंत ब्रह्मांड. तुमचा परिवार किती छोटा आणि देवाचा परिवार किती मोठा. त्या परिवारावरती दृष्टी येण्यासाठी पहिला देव समजून घ्यावा लागेल. देव समजून घेतल्यानंतर मग त्या परिवारावरती. नाही तर आपली परिवाराची संख्या तर खूप छोटी आहे आणि कल्पना खूप मोठी आहे. नवरा बायको, एक मुलगा एक मुलगी. आपल्याला दुसरे कोणीच सहन होत नाही. कारण आपली परिवार छोटा कुटुंब, सुखी कुटुंब. पण इथं नाही आहे. इथं ती व्याख्या चालत नाही. छोटं कुटुंब दुःखी कुटुंब, मोठं कुटुंब सुखी कुटुंब. परमेश्वराचं कुटुंब किती मोठं आहे हे सगळं जीवा ते चिंतित. त्या देवाला मिळवायला आपण निघालो आहे. त्या देवाला प्राप्त करायला आपण निघालो आहे. त्या देवाचे, त्या धर्माचे आपण पाईक म्हणून मिरवतो आहे. दैवराटीचे म्हणून लोकांना सांगतो आहे. आता बघा आपली विचारधारा आणि परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ती निदान थोडंफार तरी मिळतं जुळतं असलं पाहिजे. मिळतं जुळतं यायला पाहिजे. ती मिळतं जुळतं जर नसेल तर देवातलं आपलं अंतर किती लांब आहे. ते अंतर आपल्याला कमी करायचं या साऱ्या तत्व सिद्धांतात आपल्याला बसावं लागेल. त्या विचाराने आपला आर विहार आपल्याला निर्माण करावा लागेल आणि मग त्यावरती पुढं आपल्याला हे प्राप्त होईल. लीळा भरपूर आहे, परंतु काही लीळा आपण सोडून देऊन जिथं तत्व सिद्धांत आपल्याला घेण्यासारखे आहे
त्याच लीलांचं आपण चिंतन करणार आहोत। एके दिवशी काय झालं, स्वामी सादावरती प्रसन्न झाले। आता देव प्रसन्नता असतात, परंतु काही करून घ्यायचं असेल, काही विशेष प्रवृत्ती परमेश्वरकड स्वीकारतात त्या जीवाच्या अनुषंगाने। आणि मग देवानी काय सांगितलं, सादेव आम्हाला काही मागा। आता देव काय म्हणताय बघा, काही मागा असं न म्हणता देव काय म्हणताय, काही पुसा, काही विचारा। देव प्रसन्न झालेले आणि साधा समोर बसलेले आहे। आता देव प्रसन्न झाल्यानंतर ब्राह्मणाला काय म्हटले, तुम्ही काही मागा म्हटले की नाही कनाशीच्या ब्राह्मणाला, पण साधाला काय म्हटले, तुम्ही विचारा म्हणजे पुसा म्हटले आम्हाला। आता साधा हिसाब काय म्हणते, मी काय विचारणार, मला काही येत नाही, मला काही पुसता येणार नाही म्हटले। तिनं असं उत्तर दिल्यानंतर देव म्हणतात, काय तू वेडी आहे का, तू पिशी आहे का, तुला काहीच विचारता येणार नाही। कारण जो वेडा माणूस आहे, जो पिसा माणूस आहे, तो म्हणतो मला काय येणार आहे, मला काय येतं। आणि इथं काय विचारायचंच नाही म्हटले, दोष लागेल, प्रश्न विचारायचाच नाही। देव काय म्हणतात, पुसा, विचारा तुमच्या मनातलं काय असेल ते। आणि जो मनातलं सांगता येत नसेल, त्याला विचारता येत नसेल, तर तो वेडा असतो, नाही तर पिसा असतो। कारण तुम्ही आहेत कुठं दैवराटे, काहीतरी तर तुमच्या मनात असलं पाहिजे, आडात असेल तर पोऱ्यात आलं पाहिजे। प्रश्न दोघांना पडत नाही, एक तर सर्वज्ञानी त्याला पडत नाही, नाही तर जो वेडा आहे पिसा आहे त्याला पडत नाही। आपण कशात मोडतो मग, ज्ञानी म्हणावं मग आम्ही काय तुम्ही काय, इथं बसलो नसतो। आपल्याला शुभचिंतन करण्यासाठी येऊ का नाव, काय अडचण नाही ना। देवांशीष मुनी जे आलेले आहे त्यांनी काल एक सिद्धांत सांगितलं, तो मला खूप आवडला, काल मी त्याला स्पर्श पण केला। त्या ज्ञानी याचं आचरण वागणं बोलणं ज्ञानासारखंच असलं पाहिजे। देवानी सांगितलं आहे ज्ञान होणं म्हणजे काय, चारी पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्ष। ज्ञान होणं म्हणजे काय, देवानी सांगितलेली आचारप्रणाली पटणे, समजणे, कळणे आणि स्वीकारणे। मग ज्ञानी यांनी काय केलं पाहिजे म्हटले, आटन विजन भिक्षाभोजन। आणि अज्ञानी जो आहे त्यांनी काय केलं पाहिजे, त्याला काही कळतच नाही ना काय करायचं आणि काय नाही, त्यांनी आश्रम बांधले पाहिजे। त्यांनी काय केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे। कारण अज्ञानी पण आवडी वेद आहे त्याला। मग ह्या ज्ञानी जे लोक येतील त्या आश्रमामध्ये त्यांची यांनी सेवा करायची आणि प्रेम मिळवायचं। आणि ज्ञानी यांनी काय केलं पाहिजे, आचार करून ते मिळवायचं। इतकं सोपं आहे की नाही, पण आता आज उलटं झालं म्हटले। ते ज्ञानी यांनी काय केलं, आश्रम बांधले, आणि अज्ञानी लोक भिक्षाभोजन करून राहिले। त्यांना अज्ञानी कसं म्हणायचं, ते ज्ञानासारखं आचार करून राहिले आणि अज्ञानासारखं आचार करून राहिले, मग आता उलटं करावं लागेल का नाही, आहे की नाही। सिस्टम बिघडली, सिस्टम बदलली, ही बदलावणारे कोण, आपणच आहोत। साधा ईसाला देवाने काय विचारलं, मी प्रसन्न झालो, तुम्ही मागू नका, पहिले विचारा, पुसा। म्हणून आपण प्रश्न विचारले पाहिजे, प्रश्नातून आपण आपला धर्म समजून घेतला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे। आणि देवानी तोच हट्ट धरला आहे का विचारा, पुसा। ते म्हणते मला काही विचारता येणार नाही, पण देवाने त्यांना टोकलं, मग तुम्ही वेड्या आहे का, पिश्या आहे का, नाही ना, वेड्या पण नाही, पिश्या पण नाही, दिसत तर नाही, आणि मग तुम्हाला प्रश्न काय येत नाही, पुसता काय येत नाही म्हटलं। ती तरी काय म्हणते, खरंच बाई देवा आम्हाला नाही पुसता येणार म्हटले। म्हणले ठीक आहे, नाही पुसता येणार, दुसऱ्या याच्यात मात्र आपण सारे बसतो, नाही विचारता येणार, नका विचारू म्हटले। मग काही मागा म्हटलं, आपण याच्यात सारं बसतो, आपल्याला विचारता येत नाही, धर्म समजून घेता येत नाही, जाणून घेता येत नाही, पण मागण्याचं आपला सपाटा जोरात आहे। ज्याला काही कळत नाही तोही मागतो, ज्याला थोडंफार कळतंय तोही मागतो, ज्याला थोडं जास्त कळतं तो थोडं जास्तच मागून घेतो। मागण्यामध्ये आपला हात खंडा आहे। विडा राहतो आपला किती, 50 रुपयाचा, पहिले 20 रुपयाचा राहायचा, पण मागण्याची ती आपण त्याच्याबरोबर मागावं, दुप्पट मागावं, 5 पट मागावं, 10 पट मागावं, आपल्या पटीमध्ये जमीन आसमानचा फरक राहतो। आपण 20 रुपयाच्या विड्यामध्ये कोटीचा व्यवहार झाला पाहिजे म्हणतो, म्हणजे काही लिमिटेशनच नाही। मागण्यामध्ये आपले सारे रेकॉर्ड तोडलेले आपण।
देवाने सांगितल्यानंतर मागा म्हटल्यानंतर सादाईसा जरा सावध झाल्या. म्हणले मागा म्हटलंय ना, मग आता मागावंच लागेल म्हटले. आणि देवाकडे त्यांनी काय मागितलं? म्हणले आता देवा तुम्ही प्रसन्न झालेचे, मागा म्हटल्याचे, मग आम्हाला काय द्या? पुनःसंबंध द्या म्हटले. आपण तिथपर्यंत पोचलोच नाही अजून. पुनःसंबंध कशाबरोबर खाते हेच आपल्याला माहीत नाही. देव आश्चर्यचकित झाले. देवाला आश्चर्य व्हावं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? कारण देवाला माहिती आहे सादाईसाचं विचार करण्याची पद्धत, राहणीमान, व्यवहारावरून देवाने अंदाज केलेला आहे. देवाला सुद्धा अंदाज करता आला नाही, कारण ह्या असं काय मागतील देवाला वाटलं नव्हतं, म्हणून देवाला आश्चर्य वाटलं. त्या देव काय म्हणतात सादाईसाला, साधे हो, कळत नसताना, काही समजत नसताना तुम्ही पुनःसंबंध मागितला. म्हणजे एवढं मोठं मागितलं, जर थोडंफार कळालं असतं तर काय मागितलं असतं? बरं समजा सादाईसाला थोडंसं कळालं असतं तर त्यांनी काय मागायला पाहिजे होतं? काय? कारण प्रेमाच्या पलीकडं काही मोठं नाही आहे. त्यांनी प्रेम मागायला, थोडं जर कळालं असतं तर प्रेम मागितलं असतं. कारण आता पुनःसंबंध, परत मग घडवणं, मडवणं, उपहार, देवाची सेवा, मग त्यातून मग प्रेम, परत पुढचं मग एक जन्म, परत प्रेम होईल आणि मग ते सर्व पुढची लिंक. त्याच्या पुढचं अजून डायरेक्ट प्रेम म्हणले, प्रेम तरी आहेच, परत मग बायसनसारखं करणं, प्राप्तीच मागा ना, अनादीच्या आधीच छेद करून टाका देवा आता लगेच, चला दे आम्हाला, देऊन टाका. कळालं असतं तर ते म्हटले असते ना, ततच तू म्हटले असते तर नक्की ते शिक्का तर पडला असता, पक्क झालं असतं, सीट तर बुक झालं असतं पूर्ण पक्क. 2 दिवस लेट का होईना पण सीट तर बुक. पण माहीत नसताना पुनःसंबंध मागितलेले, माहीत असतं तर सांग की तुम्ही काही वेगळं मागितलं असतं. आता आपल्याला काय माहीत नाही सांगा? तुम्हाला 4 पदार्थ माहिती आहे, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. परमेश्वर माहिती आहे, परमेश्वराचे नामं माहिती आहे, स्थान वंदन करताय, लीळा माहिती आहे, सारं माहिती आहे, आणि मागताय काय मग? आता कोणी मागितलं पुनःसंबंध सांगा? कोणी मागितलं ज्ञान? कोणी मागितलं प्रेम? त्यासाठी आपले विडे, त्यासाठी आपल्या खेटी, त्यासाठी आपल्या क्रिया. जर सारं कळूनही बी आपल्याला ते मागता येत नाही, त्या सादाईसाच्या खाली किती आपण किती डाऊन आहे. आपल्याला काय मागावं हेच माहीत. कानसीच्या ब्राह्मणा देवाने सांगितलं ना, अरे कर्मोशे सकळे पावे, तुला इथं भेटणारच आहे म्हटलं. त्याच्यासाठी आपलं सारं आयुष्य धर्माचं जातं, बोध देऊनसुद्धा, बोधाच्या नंतरच. म्हणले देव कळाला, देव समजला, देव जाणवला, देव लक्षात आला, देवाकडून देवाचं ज्ञान मागावं, देवाचं प्रेम मागावं, हे देवानेच सांगितलं. आणि आपल्याला सारं समजून उमजून येऊनसुद्धा आपण अजून ज्ञानही मागितलं नाही, प्रेमही मागितलं नाही. पुनःसंबंधाचा तर विषयच नाही. मग आता आपल्याला कळालं आहे का खरंच? समजला आहे का धर्म? ज्या अर्थी आपलं मागणी काय आहे त्याच्यावरती आपली वैचारिक अवस्था, क्वालिटी, पात्रता ठरती की नाही. आपण काय करतो, विहार कसा असला पाहिजे आपला, त्या पद्धतीनं तुमची क्वालिटी ठरते. एखाद्या व्यक्तीला आपण डायरेक्ट ओळखू शकतो का? काही मशीन आहे का डोक्यात लावायचं आणि लगेच त्याचा सारा स्वभाव, त्याची आवड निवड निघल असं नाही आहे. त्याच्या संपर्कात आल्यानंतर तो राहतो कसा, उठतो कसा, बसतो कसा, बोलतो कसा, त्याच्यावरून समजतं. जुने लोक म्हणायचे माणूस ओळखायचा असेल तर काय करायचं? त्याच्याबरोबर प्रवास करायचा, नाही तर काय करायचं? व्यवहार करायचा. व्यवहारातून त्याची नियत कळते आणि प्रवासातून त्याचा स्वभाव कळतो. म्हटलं ओळखणं सोपं होऊन जातं. आता देवाला तर सर्व समजते, माहिती आहे, आणि आपण काय समजून घेतलं, किती समजून घेतलं आहे धर्म, त्याच्यानुसार काय मागतोय त्याच्यानुसार आपलं ओळख ठरते. म्हणून मी बऱ्याच वेळा म्हणत राहतो, जितकं माणसं जास्त बोलतील तितकी त्याची ओळख आपल्याला तो देत असतो. कशावर बोलेल? देवाने सांगितले, जो जसं आहे तसंच बोलेल. ज्याचं स्ट्रक्चर काय आतलं, विचारधारा काय, तो त्याच्यावरतीच बोलेल. कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल, कोणाला धर्माच्या चर्चा वार्ता आवडतात, कोणाला अन्य वार्ताच आवडतात, कोणाला खाणं काय आवडतं, कोणाला खाणं काय आवडतं, कोणाला काय बोलणं आवडतं, कोणाला कसं राहणं आवडतं. देवाने तर मनुष्य मात्र होणे असं म्हणजे साधं सरळ राहायचं. देवाने तर सारंच सांगितलं आहे, पण आपण आता किती ऐकलं आणि त्यावरती किती चालतो यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. देवाने ह्या लेळीतून आपल्याला हेच सांगितलं आहे
की जर कळालं नाही तर एवढं मागितलं, जर कळालं असतं तर नक्कीच तुम्हाला काहीतरी जास्त मागितलं असतं. देव काय शब्द देतात माहिती आहे का? साधे हो तुमचा पुनःसंबंध आमच्याकडे देणे लागला म्हटले. देणं लागला आम्ही देणार तुम्हाला. देणे लागला म्हटले नाही लगेच देणार. देणे लागला आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाकी आपण म्हणतो ना बाकी आहे. बाकी आहे म्हणजे आता कधी देणार, कधी होणार, कधी. समोर देव आहे. देव प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन देव म्हणताय मागा काय मागा. नाही विचारायचं तर नका विचारू, पण मागा काय मागा. आणि जे मागितलं ते बी देव म्हणतात देणे बाकी आहे. मग देऊ आम्ही आता. ते देणं कशावर अवलंबून राहील? तुमच्या आता पुढच्या सर्व क्रियेवर, आचारावर, विचारावर, चालण्यावर राहणार आहे. पूजनीय भांडारेकरांना देव भेटले आणि शेवटची वेळ आली. त्यांना हे माझे हितक्षे म्हणून लगेच उठले. काहीच नाही घेतलं त्यांनी. काही लागल बा आपल्याला आथरायला, पांघरायला, स्वयंपाक करायला, भांडे कुंडे काहीच घेतलं नाही. जे धोतर होतं तेच फाडलं आणि अर्ध देवाला बसायला टाकलं आणि देवाबरोबर राहिले. 16 वर्ष सन्निधान. शेवटची वेळ आली. देवाने त्यांची सेवा केली, शुश्रूषा केली, स्वतःचं मांडी दिली आणि देव म्हणतात काळवंचना करू, काढून टाकू. देवाला काय अशक्य? देवाने अजून 1000 वर्ष दिली असते तरी भांडारेकरांचं आपल्याला दर्शन झालं असतं. देवाने ठरवलं असतं तर काय लीळादानाचं किती वर्ष तुम्हाला देऊ शकता. काळवंचना करू का? त्यांनी बी ते बी किती हुशार. ते म्हटले काळवंचना तुम्ही आज कराल, पण जेव्हा परत हीच वेळ येईल, हीच वेळ म्हणजे जाण्याची, त्यावेळेस परत हीच मांडी भेटेल काय? आता देवाला काय अशक्य आहे? देव काय म्हणतात हे नाही सांगू शकत. आता देवाला जर अशक्य काहीच नाही आहे तरी का म्हटले देव? कारण त्यांच्या पुढच्या प्रवासावरती ती अवलंबून ठरते. तसं आपण आज किती धर्म जाणून समजून उमजून घेऊन प्रवास करतोय त्यावरती बाकीचं आता सारा आपल्याला प्राप्त होणार आहे. देव तर देणं लागतो कारण प्राप्तीला देवच नेणार आहे. परंतु मधला जो कड आहे, आपण कसं आपला आहार आहे, कसा विहार आहे, काय करतोय काय नाही करत आहे, यावरती आपला कंट्रोलिंग, संयम, ते ध्येय समोर ठेवून जर आपण चालत राहिलो तर नक्कीच परमेश्वराचं देणं लागतं. हे परमेश्वरांनी सांगितलं आहे. या ठिकाणी आपण स्वतःला पाहायचं, साधायचं नाही, आपण विचारायचं आहे, आपण राहायचं आहे. आम्ही विचारतो विचारा, काय विचारायचं, मागा, आणि मग लगेच मागायची लिस्ट स्वरात भरपूर मोठी राहते. म्हणजे देवाच्या सन्निधानातही तसे जीव होते आणि आपण तसेच आहोत. त्यांना सन्निधान भेटून उपयोग नाही ना आपल्याला बोध होऊन उपयोग नाही, असं होईल. म्हणून बोध दिला आहे तो कशासाठी, का, हे समजून उमजून घेऊन आपला आहार विहार बदल करणे आणि त्या बदलातून परमेश्वरावर प्राप्त करणे, हा परमेश्वराने या लीळेतून आपल्याला दिलेला मेसेज आहे आणि तो आपण स्वीकारायचा आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. सुरुवात जेव्हा होते तेव्हा होते, उद्या सुरुवात कधीच होत नाही. ते म्हणतात कर्मराठी, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. बघू आता जेवताना माझं लक्ष राहील, असं काही विचार करू नका. जेवण कमी झालं, थकवा येईल, परत दुपारच्या सत्राला बसता येणार नाही, बाबा तुम्हीच सांगितलं म्हणून जेवण कमी केलं, तर असं काही नाही. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं. त्या बाबतीत लाजायचं नाही, सांगण्याची गरज नाही. परंतु पुढं जाऊन आपण प्रॅक्टिसमधून परमेश्वरापर्यंत कसं पोचता येईल, यातून आपला काय फायदा होईल, यातून काय नुकसान होईल, याचा विचार करून मात्र धार्मिकता करायची. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.